हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल पेढे बनवणार आहोत मिल्क पावडरपासून. तर व्हिडिओ पूर्ण बघा. सोप्या पद्धतीने कसे पेढे बनवायचे ते बघूया आपण आज. तर मी इथे मिल्क पावडर घेतली आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता. आणि दूधही घेतले. नंतर इथे मी कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलंय आणि तूप गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडं वाटीभर दूध टाकून घेतले. दूध आधी मी थोडंसंच टाकले, कारण नंतर गरजेनुसार दूध वाढवता येईल. आणि त्याच्यानंतर दूध गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी गरजेनुसार साखर टाकली. साखर कमीच टाकायची, कारण मिल्क पावडर सुद्धा गोड असते. आधी साखर कमी टाकून घ्यायची, नंतर आपण वाढवू देखील शकतो. आणि पूर्ण हलवून घ्यायचे. साखर पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला गॅस लोच ठेवायचा आहे, मीडियम टू लो ठेवायचा आहे, कारण आपल्याला पूर्ण प्रोसिजर होईपर्यंत गॅस मीडियम टू लोच ठेवायचा आहे. आणि पूर्ण हलवत राहायचे आणि त्यानंतर मग मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे, कारण मिल्क पावडर ही कढईला लागू शकते किंवा खूप चिकटही होऊ शकतं आणि पेढ्याचं टेक्स्चर चेंजही होतं गॅस चालू असल्यावर. आणि इथे आपल्याला मिल्क पावडर आणि दुधाचं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे आपल्याला गॅस ऑन करायचं नाही आहे पूर्ण प्रोसिजर होईपर्यंत. गॅस ऑन केला तर मिल्क पावडरच्या गुठळ्या तयार होतील. इथे मी आता गरजेनुसार थोडंसं दूध ॲड केले त्याच्यात. दूध कमी वाटत होतं मला, म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतले. तुम्ही तुमच्या अंदाजे त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही आहे. पातळ मिश्रण झालं तर टेन्शन घ्यायचं नाही, त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर ॲड करू शकतो. गरजेनुसार त्यात मिल्क पावडर ॲड करायची आणि पुन्हा ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं. हे सर्व मिश्रण छान असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण गॅस ऑन करणार आहोत. पण हो, गॅस अजिबात फास्ट करायचा नाही, मीडियम किंवा लो फ्लेमवरतीच आपण करायचं आहे सर्व जी प्रोसेस करतोय ती. आणि इथे मग मी त्याच्यामध्ये इलायची ॲड करून घेतली. तुमच्या गरजेनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यात ड्रायफ्रूट्स किंवा इसेन्स कुठल्याही प्रकारचे किंवा कलर वगैरे काहीही ॲड करू शकता. मी इथे फक्त इलायची ॲड केली आहे, कारण मला फक्त घरगुती पद्धतीने पेढे बनवायचे होते, त्यामुळे तुमच्या आवडीनुसार काहीही ॲड करू शकता. आणि इथे बघा तुम्ही आता जसं गॅस ऑन केल्यावरती त्याला घट्टपणा यायला चालू झालेला आहे आणि कढईला चिकटायला सुद्धा चालू होतं. त्यामुळे 1 मिनिटही बाजूला न जाता कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे जे मिश्रण. जर तुम्हाला तुमचं मिश्रण खूपच दाट किंवा घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तूप किंवा दूध ॲड करू शकता. आणि जर खूपच पातळ वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करू शकता. आपण जर ही प्रोसेस फास्ट गॅसवर केली तर आपली मिल्क पावडर करपू शकते किंवा डागू शकते आणि मिश्रण आधीपेक्षा खूप जास्तही घट्ट होऊ शकतं. त्यामुळे फ्लेम लोच ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता आता आपलं मिश्रण खूप असं घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि आपण आता थोड्या वेळातच 5 मिनिटातच आपण काढून घेणार आहे मिश्रण. पूर्ण काढून घेईपर्यंत मिश्रण कढईतून गॅस अजिबातही फास्ट करायचा नाही आहे. तर मी ते आता गॅस बंद केलेला आहे. ज्या टेक्स्चरमध्ये आपल्याला हवं आहे त्या टेक्स्चरमध्ये मिल्क पावडर आणि हे आलेलं आहे आपलं मिश्रण. मी आता इथे प्लेटमध्ये सर्व मिश्रण काढून घेते. आता हे मिश्रण आपण छान असं मळून घेणार आहे. हाताला मी तूप लावून घेतले आणि आता हे मिश्रण तुम्ही टेस्ट करून बघू शकता. आणि साखर वगैरे कमी असेल तर त्यात तुम्ही पिठी साखर ॲड करू शकता. मला थोडंसं गोड कमी वाटत होतं, म्हणून मी त्यात पिठी साखर ॲड केली आहे आणि छान असं मळून घेते मी. आता ते मळून घेतलं की छान असं बॅटर एकदम तयार होतं, कारण मग पेढे बनवायलाही इझी जातं आणि छान असं टेक्स्चर होतं. आता मी मळून घेते हे आणि आता याचे मी पेढे बनवून घेणार आहे. तर मी इथे आता हाताला तूप वगैरे लावून घेते आणि त्याचे मी गोल गोल असे गोळे बनवून मी नॉर्मल शेपमध्येच बनवणार आहे पेढे, कारण मला असे वेगळे काही डिझाईन नको आहेत. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही वेगळे काहीही बनवू शकता. मी फक्त गोल बनवून चपटे करून घेतलेत आणि स्पूनच्या साह्याने त्याच्यावर नॉर्मल अशी डिझाईन काढून घेतली आहे. आजकाल बाजारामध्ये सगळ्या प्रकारचे साचे वगैरे किंवा मशीन्स अवेलेबल भेटतात पेढे बनवायचे, पण मी नॉर्मल असे बनवून घेतलेत. बघू शकता नॉर्मल फक्त असे स्पूनने डिझाईन करून घेतली त्याच्यावरती आणि छान असे आता त्याचं टेक्स्चर आलेलं आहे. आणि इथे आपले पेढे बनवून रेडी आहेत. कशी वाटली आपली व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.